नमस्कार. SR टाइमच्या विशेष मुलाखत कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज आम्ही भेट घेत आहोत सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना सोनिया परसुरे यांच्याशी आणि त्याचबरोबर आमच्यासोबत आहेत अभिनेता नकुल घाणेकर. आणि हे दोघंही सानन्यास इंदूरच्या सानंद गुढीपाडवा महोत्सवात एक खूप विशेष प्रस्तुती देण्याकरता आले आहेत. काय आहे ती विशेष प्रस्तुती हे आम्ही या दोघांची बातचीत करून जाणून घेणार आहोत. पण त्याआधी मॅडम तुमचं आणि नकुल तुमचं या बातचीतमध्ये खूप खूप स्वागत. आणि सोनियाजी, मी तुमच्यापासून सुरुवात करते आहे की गीत रामायण ही जी एवढी अलौकिक कृती आहे ग. दि. माडगूळकरांची आणि सुधीर फडकेजींची, हिला नृत्याच्या माध्यमातून सजीव करायची ही जी कल्पना आहे ही कशी काय आली? सर्वप्रथम तुम्हाला आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गीत रामायण ही संकल्पना मी प्रामाणिकपणे सांगेन की मला सुचली असं म्हणणार नाही मी, कारण मी माझ्या गुरु डॉक्टर मंजिरी देव यांच्याकडे त्यांनी एकदा गीत रामायण कोरिओग्राफ केलं होतं, ज्याच्यामध्ये मी छोटासा त्याच्यात सहभाग घेतला होता. पण त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांनी जसं सगळ्यांना त्या गोष्टीची भुरळ पडते, म्हणजे त्या गीतांची आणि त्यातल्या अर्थाची. मी अशा घरात लग्न होऊन आले, म्हणजे परचुऱ्यांच्या घरात, की तिथे संगीत म्हणजे कविता आणि त्यातली याविषयीची सृजनता खूप आहे. त्यामुळे मी लग्न होऊन आल्यानंतर मी तेव्हा कार्यक्रमात मी भाग घेऊन ठेवला होता, पण घेतला होता म्हणजे, पण त्याचा खरा अर्थ त्या प्रत्येक शब्दाचा, आणि ते मला इथे आल्यानंतर, कारण ही लोक ऐकायची गीत रामायणाची गाणी, आणि मग ती गाणी मला असं वाटतं की ते लिहिलंच असं आहे की ती म्हणजे चित्रकृतीच आहे. म्हणजे तुम्हाला इतकं त्याच्यामधनं वेगवेगळी पिक्चर्स दिसतात की त्याचा मोह झाला. मला असं वाटलं की मला नृत्यातनं मांडायला आवडेल, कारण मी कायमच नाटक आणि नृत्य हे सायमल्टेनियसली तेव्हा करत होते. तर मला असं वाटलं की नाट्य आणि नृत्य याचा उत्कृष्ट समन्वय हा गीत रामायणातनं मी दाखवू शकते, आणि म्हणून ही करायची कल्पना सुचली. हे एक कारण. आणि मला असं वाटतं की गीत रामायणासारखी कलाकृती आणि हे काव्य, महाकाव्यच म्हणायला पाहिजे, हे जाणल्यानंतर असं वाटतं की आपण किती श्रीमंत आहोत, आणि आपण गर्भश्रीमंत आहोत. आणि गर्भश्रीमंती माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला निदान मी माझ्याकडून सांगू शकले पाहिजे. मग मार्ग एकच की ते कोरिओग्राफ केलं की आपोआप त्यांची गाणी पाठ होतील, मग त्याच्या मागचा ते अर्थ विचारतील आणि त्यांच्यात इंटरेस्ट निर्माण होईल. सो म्हणून ते करायचा प्रयत्न केला. इतकी सुंदर ही कल्पना तुम्ही जी तुमच्या मनात आली, हिला खऱ्या अर्थाने प्रस्तुत करणं हे किती अवघड होतं किंवा किती चॅलेंजिंग वाटत होतं? खूप चॅलेंजिंग. आणि ते चॅलेंजिंग मी अगदी मनापासून सांगते की जेव्हा चांगलं काव्य आणि त्याला चांगला संगीताचा साज असला की व्यक्त होणं फक्त म्हणजे मला करायचं होतं, आणि ते सुद्धा साधू शकेल, पण त्या प्रत्येक शब्दाचा गर्भित अर्थ, त्याच्या मागे त्यांनी काय लिहिलं आहे, हे ह्या सगळ्या नवीन मुलांना सांगणं माझ्यासाठी जास्ती चॅलेंजिंग होतं. कारण आजकाल 90% स्टुडंट्स हे इंग्लिश मिडियममधनं आलेले आहेत, त्यामुळे त्यांना पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, किंवा निरोपक असेला माझा घेता जेथे राघव तेथे सीता. आता हे खरं बघितलं तर साधं वाक्य आहे, पण ह्याच्या मागे जो अर्थ आहे तो, किंवा काय काय सुडघे त्याचा लंकापती, दाशरथीची कृती, दशरथाच्या मुलाला, रामाच्या मुलाला म्हणजे दशरथाच्या मुलाला म्हणून त्याला दाशरथी म्हटलंय. आता हे त्या व्यक्तीचं एक्सप्रेस होण्यासाठी दाशरथीचा अर्थ मला तिला सांगितला पाहिजे. सो अशा अनेक गोष्टी, सो ते जास्ती चॅलेंजिंग होतं, कारण त्यांचं काव्य आणि त्याला कुठेही धक्का नाही लागता कामा, आणि त्यांचे हे ताजमहाल आहे, तिथे आपण कुठेही बावळटपणा करता कामा नये असं मला मनापासून वाटलं. तर तो प्रयत्न केला मी. आणि जसं तुम्ही सांगितलं की चॅलेंजिंग तर होतंच हे सगळं, पण एकंदरीत तुमच्याबरोबर या सगळ्या प्रस्तुतीमध्ये किती कलाकार आहेत, आणि या सगळ्या कलाकारांमध्ये किती वयाची सुद्धा, म्हणजे अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत, तर त्या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन करून हे करणं कसं काय जमलं? परमेश्वर कृपेने माझं जे इन्स्टिट्यूट आहे आणि माझ्याकडे जी मुलं शिकतात ती माझ्याबरोबर आहेतच गेली कित्येक वर्ष. म्हणजे ती मला म्हणजे आता असं वाटतं की हे सगळं करण्यासाठीच आम्ही एकत्र भेटलोय की काय, अशी काही परमेश्वरीय योजना आहे की काय. 35 कलाकार आहेत ह्याच्यामध्ये,
आणि ह्या कलाकारांमध्ये जसं तुम्ही म्हणला तसं छोट्या रामापासून मोठ्या रामापर्यंत नंतर सगळी जी ग्रे शेड्सची किंवा काळ्या शेडची जी कॅरेक्टर्स आहेत ती सगळी आहेत त्याच्यामध्ये. आणि हो, डेफिनेटली चॅलेंजिंग होतं, कारण तुम्हाला जेव्हा माझा हा प्रयोग आम्ही केला 2012 साली, आज 2019 आहे, तर 2012ला जो छोटा राम होता तो काही छोटा राहणार नाही. असं पुन्हा एक छोटा राम करणं, त्याची पुन्हा ती समज असणं आणि त्यांनी उभं राहणं. पण असं आहे की मला असं वाटतं की शेतकरी जशी कसत जातो जमीन, आणि मग ती कसलेली जमीन इतकी तयार होते की तुम्ही काही टाका त्याच्यावर ते सुंदरच पिकायला लागतं. तसं ते पहिल्यापासूनचा ग्रुप तोच राहिल्यामुळे वातावरण एवढं सुंदर झालंय की नवीन आलेली मुलगी कधी त्याच्यात मर्ज होते हे कळत नाही. आणि डेफिनेटली ह्या सगळ्यांच्या वेळा, त्यांच्या शाळा, कॉलेजेस, माझ्याकडे बरीचशी जी मुलं आहेत ती अदरवाईज प्रोफेशनली ते त्यांच्या कामात व्यस्त असतात. पण एक आमचा प्रेमाचा अड्डा आहे, तो म्हणजे नृत्य आणि आमचं इन्स्टिट्यूट. त्यामुळे तिथे मी नुसता एक कार्यक्रम अनाऊन्स केला तर आज नकुलसारखा व्यस्त विद्यार्थीसुद्धा माझ्या एका हाकेवर, म्हणजे त्याला काही सांगावंच नाही लागत, ही विल बी देअर फॉर मी, फॉर दिस प्ले, फॉर एनी प्ले ऑफ माईन. त्यामुळे ही परमेश्वराचीच कृपा आहे. आणि गदी माडगुळकरांनी आणि सुधीर फडकेजींनी ही जी रचना केली आहे ही पूर्ण अद्याप 56 गाणी आहे जवळजवळ. याच्यातनं या नृत्याच्या माध्यमातून प्रस्तुत करण्याकरता कोणची गाणी निवडणं आणि ही गाणी निवडून यांना प्रस्तुत करणं, हे सगळं कसं काय जमलं? खूप हा तुम्ही म्हणता तसा खरोखर चॅलेंजिंग गोष्ट होती, कारण 56 गाणी, प्रत्येक गाण्यात 8 कडवी आहेतच, काहींना 9 आहेत, अशी ही गाणी. आणि ते बघताना असं वाटतं की यातलं आपली अवकातच नाही काही टाळण्याची, फक्त वेळेच्या म्हणजे त्या सगळ्या बंधनात काहीच घ्यावी लागतात. त्यातल्या त्यात व्हिज्युअली आणखीन छान काय दिसू शकतं आणि कनेक्ट. जर मला गाळायचं असेल तरी सुद्धा ब्रिज छान झाली पाहिजेत, गोष्ट कुठेही मध्ये तुटली असं नाही वाटतं कामा. आणि त्याच्यातल्याच नवरसांना हात घालता आला पाहिजे. त्यातलं जे ग्रँजर आहे भाषेचं आणि संगीताचं, ते जितकं नृत्यातनं दाखवता येईल आणि त्यातली जी सूक्ष्मता आहे तीही कशी नृत्यातनं दाखवता येईल, अशी दोन्हीची कसरत, म्हणजे ते अत्यंत व्हास्ट आणि ॲज वेल ॲज व्हेरी डीप असं आहे ते. त्यामुळे ते त्या पद्धतीचंच त्याला मूर्त स्वरूप देणं हे खरंच चॅलेंजिंग होतं. आणि तुम्ही म्हणता तसं तरी ह्याच्यात आपण जवळजवळ 34 गाणी घेतली आहेत आणि प्रत्येक वेळेला कार्यक्रम झाल्यानंतर प्रेक्षकांमधनं असं येतं की अहो ते घ्या ना, असं करता करता, म्हणजे आधी 28च गाणी होती, तर करत करत आम्ही एवढ्या गाण्यांवर आलो होतो. तर बहुतेक इंदोरकरांच्या पण आग्रहाने मला एखादं गाणं घ्यावं लागेल. एवढी मोठी कलाकृती जेव्हा तुम्ही स्टेजवर परफॉर्म करता आणि त्यानंतर प्रेक्षकांकडनं जी दाद मिळते, काय वाटतं, किती मनाला किती सॅटिस्फॅक्शन वाटतं त्याचं? मी खरं सांगू का, अगदी मनापासून. जेव्हा आपण काय रे गाणं शेवटचं, भूवरी रावण वध झाला, या गाण्याने आम्ही या कार्यक्रमाचा एंड करतो. आणि त्यावेळेला ज्या पद्धतीने एनर्जीनी सगळे स्टेजवर, आता मी सगळं सांगत नाही, पण जेव्हा स्टेजवर उभे असतात आणि लोक जेव्हा उभे राहतात ना, तेव्हा मला असं वाटतं की गदिमा आणि बाबूजी हे धनुष्य पेलणारे राम आहेत आणि मी छोट्या लक्ष्मणासारखी शिलेदार म्हणून उभी आहे. आणि मला असं वाटतं की कसं केलंय हे, कसं लिहिलंय बघा, असंच मला वाटतं. आणि मला त्यांच्या मी त्यांची शिलेदारच आहे आणि मी एक छोटी पोचवण्याचा प्रयत्न करते, असंच मला फीलिंग येतं. कुठून तरी ते बघतायत आणि या संपूर्ण कृतीला त्यांचे आशीर्वाद मिळतात असं तुम्हाला वाटतं? असंच मला वाटतं. अरे वा, सोनियाजींनी खूप छान सांगितलं ना. आता मी नकुलला त्याच्या भूमिकेबद्दल विचारणार आहे. नकुल, तू या पूर्ण ह्याचा एक खूप मोठा हिस्सा आहेस या पूर्ण ह्याचा, पण यामध्ये अभिनेता म्हणून केलंयस की नृत्य केलंयस? नाही, मी नृत्य आणि सोनियाचा विद्यार्थी म्हणूनच पार्टिसिपेट करतोय आणि मी नृत्य केलंय. आणि ऑफकोर्स जसं सोनियाच्या ट्रेनिंगमध्ये तिने आत्ताच म्हटलं की ती नृत्य आणि अभिनय किंवा नाट्य असं दोन्हीची सांगड घालून एखादा बॅले किंवा संकल्पना मांडते किंवा कोरिओग्राफ करते. त्यामुळे त्या पद्धतीने आम्ही तिच्या ट्रेनिंगमध्ये सगळेच ॲक्टर्स आहोत. सो आम्ही सगळेच ॲक्ट करतोय आणि सगळेच डान्स करतोय. आणि मी गेली 15 ते 18 वर्ष आता सोनियाचा विद्यार्थी आहे. त्यामुळे जे काही चांगलं करू शकतोय ते सगळं सोनियामुळे. आणि आपण म्हणजे
नारळाचं आपण दूध पितो ना, तेव्हा आपल्याला माहिती नसतं की आधी नारळ घ्यावा लागतो, मग तो सोलावा लागतो, आधी तो काढावा लागतो कष्ट करून, मग तो सोलावा लागतो, मग तो खवावा लागतो, मग त्याचा एक काय तो ग्राइंड करावा लागतो, मग तो असा घट्ट पिळला की. तर आम्हाला सोनिया रेडीमेड दूध देते. त्याच्या मागे ती काय काय करते म्हणजे आता ती म्हणाली की आधी 56 गाणी होती, मग कसं फिल्टर करणार, आणि ती 9 कडवी 56 गाणी इंटू 9 कडवी, म्हणजे ते ऐकून ते जर कोरिओग्राफ करायचं असेल तर केवढा वेळ, केवढा त्याच्या मागे विचार, ते फिल्ट्रेशन, ते सगळं केलेलं आहे तिने. आणि आम्ही सगळे नुसते असे, आम्हाला सगळं ते मिळालेलं आहे हातात, त्यामुळे आम्ही फक्त त्याचं जितकं चांगलं आम्ही जतन करू आणि जितका त्याचा रियाज करू, जितक्या आम्हाला संध्या मिळतील तितक्या कमी आहेत. म्हणजे जितकं बेस्ट तुम्ही त्याच्याकरता आणखीन स्वतःकडनं देऊ शकाल तो प्रयत्न तुमचा असतो. आणि याच्यात तुमची भूमिका म्हणजे कोणची आहे? माझ्या 2 भूमिका ह्याच्यात. खूप आधी जेव्हा रिहर्सल सुरू झाले होते तेव्हा माझी सोनियानी राम म्हणून निवड केली होती, आणि मग 1-2 महिन्याच्या ब्रेकनंतर पुन्हा रिहर्सल सुरू झाल्या. तेव्हा सोनिया मला म्हणाली की तू आता रावण कर, तू राम नको करूस. तेव्हा मी आधी खूप शॉक झालो होतो की अरे काय झालं, म्हणजे मी काय करू मी. हां, म्हणजे मी आधी कृष्ण केलं होतं, सोनियाच्याच बॅलेनी मी सुरुवात केली माझ्या करिअरला इनफॅक्ट, आणि तेव्हा मी कृष्ण केलं होतं, मी एक मध्यवर्ती कॅरेक्टर, पॉझिटिव्ह कॅरेक्टर. आणि मग अचानक नंतर राम करत होतो मी. 1-2 रिहर्सल्स केल्यानंतर 2 महिन्यांनी सोनिया म्हणाली की तू रावण कर, तू राम नको करूस. मी खूप अस्वस्थ झालो होतो आतून, आणि इन्सिक्युअर तर ऑफकोर्स सगळेच होतात अशा वेळेला, मी झालो होतो. आणि नंतर ती मला म्हणाली की नाही नकुल, तू स्टिरियोटाईप होशील, तू कृष्ण केला आहेस, आता तू काहीतरी वेगळं केलं पाहिजेस, ऑब्व्हियस नाही केलं पाहिजेस. हा तिचा माझ्यासाठी खूप मोठा आणि महत्त्वाचा विचार आहे, नाहीतर मी काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करूच शकलो नसतो. आणि त्यामुळे मी रावण करू शकलो. आणि मी जेव्हा रावण शिकलो तिच्याकडनं, आणि ती आजही प्रत्येक रिहर्सलमध्ये मला छोटं काय काय, म्हणजे मी खूप भाग्यवान आहे की मला त्यावेळेला तिने असा डिसिजन घेतला. आणि त्यामुळेच का होईना मला अजून एक रोल करायला मिळाला, दशरथ. म्हणजे मी ऑल्टरनेट दशरथ चेंज करून रावण, परत चेंज करून दशरथ. म्हणजे ती भूमिका अशी आहे की जो रामावर अत्यंत प्रेम करतो असा एक माणूस, आणि चेंज करून जो रामाचा वध करण्यासाठी जन्माला आलाय असा एक माणूस, त्याचा शत्रूच. असं ऑपोजिट कॅरेक्टर, डायगनली ऑपोजिट कॅरेक्टर्स मला करायला मिळतात. त्यामुळे गीतरामायण करायला मिळणं हे म्हणजे मी त्या संधीचा काय म्हणतो ती वाटच बघत असतो, कारण हे असं करायला मिळणं म्हणजे किती कमाल. आणि जसं तुम्ही म्हणाला की एकीकडे दशरथाची भूमिका आणि एकीकडे रावणाची, दोन्ही अगदी वेगळे कॅरेक्टर्स आहेत, पण स्टेजवरती इमिजिएट दोन्हीमध्ये प्रस्तुती आहे. तर ते कसं काय तो गेटअप आणि ते करणं तेवढ्या वेळात हे कसं जमतं? हे मी मगाशी म्हटलं ना तसं की दूध आम्हाला मिळालेलं रेडीमेड, तसं सोनियानी सगळं नियोजन केलेलं आहे की हां ह्याच्यात तो चेंज करून येणार, ह्याच्यात असं, ह्याच्यात त्याला वेळ मिळणार, असं सगळं. आणि स्विच ऑन स्विच ऑफ हे सोनियाचकडनं शिकायला पाहिजे, कारण कुठच्याही कॅरेक्टरला कसं मोल्ड करायचं, कसं स्विच ऑन स्विच ऑफ करायचं. आम्ही गतभाव हा एक भाग असतो कथ्थकमधला, ज्याच्यात वळली म्हणजे पाठ वळली की वेगळं कॅरेक्टर, परत इथे पलटा घेऊन वेगळं कॅरेक्टर. सो हे स्विच ऑन स्विच ऑफ आम्ही कथ्थकच्या आमच्या क्लासमध्ये शिकतच असतो. आणि दशरथ आणि रावण तर म्हणजे खूपच मजा येते करायला. आणि ते स्विच ऑन स्विच ऑफ करणं ही एक मला असं वाटतं की एक एक्सरसाइज आहे. ते करून आपल्याला म्हणजे असं ज्यूस बाहेर निघतं, की विचारांचं ज्यूस बाहेर निघतं, की काय आपण अजून वेगळा विचार करू शकतो, आणि ते शट ऑफ करून हे बाहेर आणायचं आणि हे शट ऑफ करून हे बाहेर आणायचं. सो हे एक्सरसाइज आहे ना ती खूपच स्ट्रेंथनिंग आहे मला असं वाटतं ॲज अ डान्सर. आणि मला असं वाटतं हे करण्यात खूप शिकायला पण मिळत असेल. आणि नकुल, याच्या व्यतिरिक्त इतर आणखीन अभिनयात तुमचं काय पुढचे प्लॅन्स आहेत किंवा आणि काय करणार? नाही, अजून काही प्लॅन्स नाही. आता एक नाटक करतोय मी रत्नाकर मतकरींचं, त्याला आत्ताच मोठा सन्मान सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार मिळाला. आणि सोनियाचे बाकी सगळे जे बॅलेज आहेत त्याच्यात मी आहेच. म्हणजे मी कृष्ण करतोय, मी संत ज्ञानेश्वरमध्ये पण एक छोटीशी भूमिका करतोय, आणि परिणत नावाचा एक सोनियानी पूर्ण संकल्पना आणि त्याचं निर्माण तिने केलं आहे, आणि त्याच्यात एक महत्त्वाची भूमिका मी करतोय. त्यामुळे मजा चालली आहे.
खूप छान सांगितलं आहे नकुलनी त्यांच्या भूमिकेबद्दल. पण मी सोनियाजींना पुन्हा विचारणार आहे की सोनियाजी, हा जो तुमचा प्रवास आहे याच्यात आणखीन पुढे तुम्ही काय नवीन त्याच्यामध्ये ॲड करणार आहे किंवा आणखीन याला नवीन प्रस्तुतीकरण करण्याच्या मागचा काही योजना आहेत का? याच बॅलेविषयी किंवा आणखीनही तुमचे पुढचे कोणचे बॅलेज आहेत किंवा काय योजना आहे? ह्याच बॅलेविषयी माहिती नाही मला, म्हणजे कारण की जसं मी म्हटलं की अजून एखादं गाणं आता हे लिहिणं ते चारुते सीते मला करण्याची इच्छा आहे, किंवा उगा का काळीज माझे उले पाहुनी वेलीवरची फुले हे गाणं करण्याची इच्छा आहे. तर अशी काही गाणी आहेत. पण त्याची काय म्हणतो आपण, तशी त्यावेळेस डिमांड आली तर डेफिनेटली. पण ते सोडून बऱ्याच गोष्टी माझ्या आहेत आत्ता, काय म्हणतो आपण, लाईनमध्ये. त्याच्यात आत्ता मी एक बॅले केला, हे नदे सरिते नावाचा. म्हणजे वॉटर कॉन्झर्वेशन हा खूप मोठा आत्ताचा विषय आहे, आणि नदीजोड प्रकल्प जो आंबेडकरांनी काही वर्षांपूर्वी सांगितला होता तो पुन्हा ऐरणीवर आला आहे प्रश्न. तर त्या अनुषंगाने आणि काहीतरी मला सतत काहीतरी असं सोशली आपण एक इन्व्हॉल्वमेंट असायला पाहिजे असं मला वाटून मी हा एक प्रयोग केला आहे. त्याच्यानंतर म्युझियम नावाचा एक बॅले आहे आमचा, तोही केला आहे की शिल्पकला आणि नृत्यकला ह्या कशा एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत. आणि काय वाटत असेल त्या मूर्त्यांना उभं राहिलेलं असताना, म्हणजे माहीत नाही काय ते करत असतील, आणि ते कधी उभे राहिले असतील, ते कधी सजीव होत असतील का, म्हणजे त्यांच्यातला कलाकार जेव्हा सजीव असतो तेव्हा त्यात दगड असतात, आणि तो जेव्हा शांत होतो तेव्हा त्या सजीव होत असतील का, असं काहीतरी. मी एक बुद्धिबळ नावाचा पण, म्हणजे बुद्धिबळ एक नृत्याविष्कार, त्याच्यातही नकुल आहे. एक 18.5 मिनिटाचा वर्ल्ड विनिंग गेम. मला असं वाटतं की नृत्य ही माझी भाषा बनवती आहे मी, किंवा बनली आहे ती माझी. सो मला जे मला भावेल, आपण म्हणतो ना की एक कथाकार नेहमी, म्हणजे मला ती आवड आहे. मी काहीही जरी वाचलं तर मी ते कधी एकदा सांगते असं होतं. काहीही मी चांगलं वाचलं, काहीही मी चांगलं बघितलं, मी मुलांना पण कधी हे ऐका असं म्हणून त्यांना ऐकायचं आहे का नाही ह्याचा मी कशाचाच विचार न करता मी सांगते. त्यामुळे मला जे आवडलेलं असतं त्याला आपोआप कुठेतरी मूर्तरूप येत जातं, आणि ते कधी एकदा मी नृत्यातनं मांडते अशी मला ओढ लागते. आत्ता नवीन येणारा कार्यक्रम म्हणजे माझा एक पंचतत्व नावाचा मी कार्यक्रम करते, ज्याच्यामध्ये इट विल बी प्युअर क्लासिकल. त्याच्यामध्ये मी स्वतः प्रथमेश लघाटे, अमर ओक, त्याच्यानंतर रविचारी आणि आशय कुलकर्णी असं 5 तत्व आम्ही परफॉर्म करणार आहोत. असं आहे चालू. तुम्ही खूप छान सांगितलं आम्हाला आजच्या या विशेष प्रस्तुतीबद्दलही आणि तुमच्या इतरही प्रस्तुतींबद्दल. आम्हाला तुम्ही दोघांनी अजून एक हो नक्की, का नाही, सांगा ना. हो, गीतरामायण म्हणजे पहिल्यांदाच असं झालं की आय एम नॉट व्हेरी कीन ऑन, म्हणजे मला फक्त नृत्य दिसतं, आणि हा दोष का गुण मला माहिती नाही. कधी कधी तो दोषही ठरतो. म्हणजे माझं फारसं लक्ष नसतं. मग ते लाईट आपण असं करूया का, मग इकडनं एक सोर्स येऊयात दे का, ह्या कशाकडेच माझं लक्ष नसतं. म्हणजे मला ही सगळी म्हणते ताई आपण असं करूया, सोनिया आपण असं करूया, ते हो हां ते मस्त करूया, मला लावूया सगळ्या नृत्य आपण करूया, बाकी तुम्ही काय वाटेल ते करा, असं एक माझं तत्व आहे ते नृत्य. फार माझं त्याच्यावर बळकट आहे मी त्या बाबतीत. पण त्यामुळे कॉस्ट्युम सुद्धा कम्फर्टेबल असले पाहिजेत आणि प्रेझेंटेबल असले पाहिजे. उगाच काहीतरी भयंकर काहीतरी केलं आणि ते अनकम्फर्टेबल असं मला आवडत नाही. पण म्हणजे गीत रामायणाच्या वेळेस मला असं वाटलं की हे शब्दांनी आणि सुरांनी इतकं अलंकृत आहे, म्हणजे इतकं अलंकृत आहे, आणि नृत्यानी पण मी ते करण्याचा प्रयत्न करीन. पण ती जी श्रीमंती आहे ना ती एव्हरी ॲस्पेक्टमधनं दिसली पाहिजे. त्यामुळे मी कॉस्ट्युम्सवर ह्या खूप म्हणजे मेहनत घेतली, आणि ह्यांचे सगळ्यांचे दागिने आम्ही हाती बनवलेत. दे आर होममेड, हँडमेड. प्रत्येकाचा दागिना मी स्वतः डिझाईन केला आहे की नाही, रावण असेल तर तो असं काहीतरी घालेल, तो अशा पद्धतीने त्याचे कान असतील, त्या अशा पद्धतीने त्याचा मुकुट असेल, आणि मग एक एक त्याची टिकली आणि एक एक खडा हे मी डिझाईन करून ते इथल्याच माझ्या पालकांनी मदत करून आम्ही सगळं सामान आणून त्याच्यासाठी 1 महिना वेगळा घेऊन ती सगळे ऑर्नामेंट्स आणि कॉस्ट्युम्स आम्ही बनवले. त्यामुळे ते दिसताना एक भाषा दिसते, एक काळ दिसतो, एक घराणं दिसतं, म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही त्यामुळे मध्ये ब्रेक येत नाही.
सो हे पण एक, त्यामुळे दिसताना दर्शनीय दिसतं ते, असं मला वाटतं. सो ही एक त्याची जमेची बाजू आहे. खूप छान सांगितलं तुम्ही. आणि इथे मी हेच म्हणेन की जसं तुम्ही म्हणाला की तुम्ही यांचे दागिने सुद्धा स्वतःनी घडवले आहेत, ती मेकिंगसुद्धा तुम्ही स्वतःनी केली आहे. तर एक कलाकार म्हटल्यावरती जिथे त्याची नृत्याकडे जेवढी ओढ आहे तेवढी प्रत्येक गोष्टीकडे सुद्धा आहे, कारण ते कलाकार आहे म्हणूनच ते शक्य झालं असं मला वाटतं. नाही, मला असं वाटतं की माझं ना माझ्या प्रत्येक कलाकृतीवर म्हणजे म्हणतो ना आपण, एक झाड तुम्ही लावलेलं असेल आणि त्या फुलाकडे ते माळी कधी कधी असा वेड्यासारखा बघत असतो. म्हणजे बाकीच्यांना कधीच कळू शकत नाही की हा काय बघतोय त्या फुलामध्ये इतकं, पण म्हणजे माझं प्रत्येक माझ्या विद्यार्थ्यावर विद्यार्थिनीवर अतोनात प्रेम आहे. आणि त्यांच्याकडे मी एक यशस्वी नर्तक किंवा नर्तिका म्हणून बघते की हिचं एवढं असं मला नाही वाटत. मला असं वाटतं की हिचं नक्की काहीतरी होईल. त्यामुळे प्रत्येकाच्या दिसण्यामागे आणि प्रत्येकाच्या असण्यामागे माझा विचार आहे आणि माझं प्रेम आहे. आणि त्यामुळे कदाचित ते कलाकार वगैरे माहीत नाही, पण माणूस पण जागी ठेवलं तर हे सगळ्या गोष्टी शक्य आहेत असं मला वाटतं. खूप छान सांगितलंय सोनियाजींनी त्यांच्या प्रत्येक ह्याच्याबद्दल. आणि आता आपण सोनियाजींना आणि नकुलला त्यांच्या पुढच्या यात्रेकरता पण शुभेच्छा देत आहोत. तुम्ही दोघांनी आम्हाला वेळ दिला त्याच्याकरता SR टाइम मराठीकडनं तुमच्या दोघांचे खूप खूप आभार. थँक्यू. आजचा हा कार्यक्रम आता आम्ही इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्यक्तीशी नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. पण त्याआधी सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.